लातूर जिल्ह्यातील टाका येथील इयत्ता 6वीत लातूर येथील नवोदय विद्यालय शिक्षण घेणाऱ्या 12 वर्षीय अनुष्का किरणकुमार वाटोळे चिमुकलीच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत गोरेगाव येथे वाशिम जितूर महामार्ग रोखला। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका येथील गरीब कुटुंबातील अनुष्का किरण पाटोळे या 12 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूची SIT चौकशी करून संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज गोरेगाव येथे जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात डॉक्टर अण्णाभाऊ साठे, क्रांती फोर्स महाराष्ट्र संघटना पदाधिकारी आणि मराठवाडा संपर्क प्रमुख प्राध्यापक संजय जामठीकर, भागवत डोंगर कडोळीकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन काबरखे, प्रवीण मते, डॉक्टर रवी पाटील, डॉक्टर राजेश काबरखे, सोपान रणबावळे, नामदेव मानमोठे, मधुकर सुतार, सुनील घनगाव, भिकाजी कर्डिले, रवींद्र कांबळे, बबन वैरागड, भागवत बोरकर, देवानंद सुतार, दिगंबर इंगोले, सुभाष वैरगड, विठ्ठल घनगाव, सुखदेव वैरागड, वसंता गायकवाड, रमेश गायकवाड, महिला तसेच सर्व समाजातील अनेक गावातील समाज बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर रास्ता रोको आंदोलन ठिकाणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक लेनगुळे, बीट जमादार मेनकर, अनिल भारती मेनकुदे, तलाठी इंगोले, मंडळाधिकारी उपस्थित होते। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। जिल्हाधिकारी निलंबित, जिल्हाधिकारी निलंबित, आरोपीला फाशी, SIT चौकशी, SIT चौकशी, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय, मारेकऱ्यांना फाशी, मारेकऱ्यांना फाशी, मारेकऱ्यांना फाशी, जाहीर निषेध, जाहीर निषेध, या सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। खरं ज्यांनी स्त्री संरक्षणाचे धडे दिले असे लहुजी वस्ताद साळवे यांनी महिलाला संरक्षणाचे धडून स्त्रीला मजबूत करण्याचं काम केलं। पण परंतु या आजच्या माझ्या सरकारला विनंती आहे की जर या एवढ्या मोठ्या स्त्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची जर अनुष्का मुक्ता साळवे सारख्या सावित्रीबाई सारखे जर बलिदान हे शासनाच्या माध्यमातून जर समजा ज्या हॉस्टेलमध्ये शिकत आहे तिची आत्मीय होते कुठेतरी थांबलं पाहिजे। खरोखर शासन मला तरी वाटत नाही की आज स्त्रिया तरी सुरक्षित आहेत या महाराष्ट्रातल्या स्त्रिया सुरक्षित नाहीत खरोखर वाटते। कारण जर स्त्री ज्या माईने सावित्री माईने या महाराष्ट्र स्त्रियांसाठी निर्माण केला, या देशाची पंतप्रधान महिला असली पाहिजे, या देशाचे मुख्यमंत्री महिला असली पाहिजे, ही महिला आज कुठेतरी गळफास लावण्याचं काम हे षडयंत्र या माध्यमातून करत आहेत। म्हणून मला शासनाला विनंती आहे की कुठेतरी थांबले पाहिजे। यदानिदान एक अनुष्का ही महाराष्ट्राची USP कलेक्टर जिल्हाधिकारी होणारी तिची जर आज तुम्ही हत्या करत असाल तर उद्या या महाराष्ट्राच्या महिलांचं भवितव्य काय? उद्या तुम्ही हा प्रश्न जर ही लहानशा चिमुकलीचा जीव बळी घालत असाल तर उद्या कोणाच्या मुली पाठवायच्या, कोणत्या बेसवर करायचं? खरोखर तिथं जे वार्डन असेल, जे कर्मचारी असतील त्यांनी त्याच्यामध्ये षडयंत्र करून अनुष्काला संपवलंच, नुसतं संपवलं नाही, तिला त्या गाडीत टाकून दवाखान्यामध्ये नेलं। दवाखान्यामध्ये नेऊन नंतर सांगतात कुटुंबाच्या घरी जाऊन की तुमची मुलगी हॉस्टेलमध्ये आहे। हे कुठेतरी दोषी जितके आहेत त्यांना भर रस्त्यात मारलं पाहिजे। शासन व्यवस्था कुठे गेली हा प्रश्न आहे। जर एवढं षडयंत्र जर या महाराष्ट्रातल्या पुरोगामी होत असतील ते कुठेतरी थांबले पाहिजेत। अन्यथा या आजच्या आंदोलन नुसतं छोटं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बंद करण्याशिवाय राहणार नाही। आणि जो कोणी आरोप असेल जरी शासनाने त्याला शिक्षा दिली नाही, पण आम्ही निश्चित रूपाने पुढच्या बाईनं यांना सोडणार नाही। हा जिल्हाध्यक्ष यांचं आव्हान आहे। खरोखर शासनाने लक्षात घ्या, आमच्या आई बहिणीच्या अत्याचार थांबा। परवा जालन्यामध्ये प्रकरण घडते, कसं काय घडते? शासन कुठे आहे? संरक्षण कायदा कुठे आहे? कुठे न्यायमंत्री? कुठे इथली व्यवस्था? खरोखर प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना माझं आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये असा प्रकार घडू देऊ नका। आम्ही पुनश्च सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लहुजी वस्तादांची औलाद हो। निश्चित रूपाने आम्ही शस्त्र सोडून दिले, पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शस्त्र उतरवण्याची परवानगी देऊ नका। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा। घडलं काय चुकी होती माझ्या ताईची जी तिच्यासोबत असं घडलं, काय शिक्षा दिली त्या शाळेने तिला? आता तुम्हीच सांगा आम्ही कुठे जावं शिक्षण घ्यायला? जेव्हा माझ्या ज्यांनी शाळा चालू केली मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी जर असं घडेल, त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी जर असं घडेल तर कुठे कुठे पाठवतील आमच्या घरच्या आम्हाला शिकायला? पहिले काय खूप अत्याचार होत आहेत या जगात,
पण त्यावर कोणी आळा घालत नाही. खूप अत्याचार होत आहेत या जगात, पण त्यावर कोणी आळा घालत नाहीत. झोपलंय का ते सरकार, एवढंच आम्हाला कळत नाही. आता फक्त एवढंच म्हणणं आहे की हे अत्याचार कमी व्हावेत आणि माझ्या बहिणींवर जे काही अत्याचार होत आहेत ते कमी व्हावे व अशा घटना पुन्हा नाही घडाव्यात, एवढीच इच्छा आहे शासनाकडे. मी या ठिकाणी नियोजन आम्ही करणार आहोत आणि जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये छेडण्याचं काम करू.